अध्याय 14 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात ते येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता. अध्यायांच्या अंती अक्कलकोटे आले येते नपराया दर्शन देते स्वयंचने राती तयापुरी. चोळाप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाची सुकृतपूर्व नित्यसेवा घडोत्यांते. चोळाप्याची सद्गुण करिता तीही केवळ पतिव्रता सदोदी तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशदेश झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने. व्हावे मुनींना लग्न येते दूरदेशावने. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारा ते पसले ऐसे आले कित्येक. भक्तांतरी जे इच्छिती ते ते राज पुरविती. दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शस्ते केवळ. नास्तिकांपती तात्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी असोनी म्हणती जनासी. ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण यांच्या अंगी कोणते हो वसतसे ऐसी तयाने निंदले. समर्थाने अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले कनवल. एका भक्ताची या घरी पाती समर्थांची स्वारी. ती दोघे अविचारी होत बरोबरी संन्यासी. तिथे या तिन्ही मूर्ती बसवले बघते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेचे जनसंख्यात पातले तिथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकसी गर्दी झाली. द्रव्य दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते. कोणी नवसाते करती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यास कौतुक पाहती मना माझी अश्चर्य करती. क्षणिक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटली. मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशापुढल्या नाना बरी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकासी. सूर्य जाता अस्तातळासी तेटून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अनुदक वर्जसे. जे पातले करू छळणा त्यांची झाली उठमणा. दंडावया कुस्तीत जना उतरले येथे वर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रसद प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गौडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भाऊकानन विश्वनरा अनंत छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात्परा भक्त करा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजा वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चोहीकडे कोणासी पडता साकडे. धाव घेता स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आपल्या नगरापती अनुमंती तयासी. बडोदा माझे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचाराय सापातला. दिवाणांनी सरदार मानकरी जैसे थोर थोर. बसले असता समग्न बोलेत नपुवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी ते आणले स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा ऐक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नपा लागी परियसी. आपली जरी इच्छा ऐसे स्वामीन ते आणावे वटपुरसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूने उत्तर संतोषला तो नपवर. तैसी सभाई समग्न आनंदित झाली. नपतीसह सकळ जणे त्यापरी त्यासी सन्माने गौरवने मधुरवचने यशस्वी म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहून स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहून भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्यासी करते स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकार्य होई सत्वर. लढवून एकती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिल्ली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करती सर्वदा. ऐसी आणि काही न झाले केले कौतुके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढवली एकती एकांती गाठून चोळाप्याप्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी.
मग मल्हारराव आदरसी नामध्ये देतील तुम्हा ते द्रव्याने सर्वे वशा. चोळाप्याची लागली आशा, दयाची अंतरी बरवसा. जहांगीरीचा बोसाल चोळाप्याने करदोडणी विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे, तेने माझे कल्याण. मिळेल मला बहुत धन, आपला योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हारराव नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय पुढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिशुसाहात अक्षर पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवे स्वामींप्रती कृपा करून मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण असे ऐकून समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावांची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यक्त केला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यत्न करून असा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दाभिक साधनांते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयाचे स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला वेगचित, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकल जनांचे तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एक दिवशी साधून योग्य समय असे, मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला. अंतसाक्षी समयाला गोष्ट विदित झाली. मेनातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते येऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पडती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव, नपकर्यासी घेऊन हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे वेड्या, अरी बेडी आणून सत्वर टोकायांच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. ते पळाले, तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेब विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अखंडित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत प्राकृत कथा समंत सदा भक्त परसत. षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु.